मैत्रिणींनो, गुरुपुष्य अमृत योग म्हटलं की प्रत्येक जण सोनं चांदी खरेदी करण्याचा विचार करत असतो. परंतु प्रत्येक वेळेस सोनं चांदी खरेदी करण्यापेक्षा जर तुम्ही गुरुपुष्य अमृत योग आणि त्यामध्ये अधिक मास या दोघांचा संयोग येणं म्हणजे खूप मोठा योगायोगच आहे. या दिवशी जर तुम्ही सोनं चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यापेक्षा तुम्ही ह्या दोन गोष्टीचे दान जर तुम्ही केले तर तुम्हाला खूप मोठा फायदा होणार आहे, खूप मोठा फरक दिसणार आहे. आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये सोन्यापेक्षा सुद्धा दानाला खूप महत्त्व आहे आणि गुरुपुष्य अमृत योग या दिवशी जर तुम्ही ह्या दोन गोष्टीचे दान केले तर तुम्हाला खूप मोठा फायदा होणार आहे. यावर्षी 21 मे म्हणजेच गुरुवारच्या दिवशी गुरुपुष्य अमृत योग आहे आणि याची वेळ आहे सकाळी 6 पासून ते उत्तर रात्र 2:49 पर्यंत. म्हणजेच पूर्ण दिवसभर आपल्याला गुरुवारच्या दिवशी गुरुपुष्य अमृत योग करण्याची सेवा मिळालेली आहे. या दिवशी आपण कोणकोणत्या सेवा करायच्या, कोणते उपाय करायचे आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. जेव्हा गुरुपुष्य अमृत योग येतो तेव्हा लोक बाजारामध्ये सोनं चांदी खरेदी करण्यासाठी गर्दी करत असतात. परंतु मैत्रिणींनो, मी एक तुम्हाला व्यवहारिक गोष्ट सांगणार आहे. ज्या घरामध्ये आर्थिक परिस्थिती बेताची आहे, पैशाची चंचल आहे, अशा व्यक्तींना सोनं चांदी खरेदी करणं शक्य होत नाही. परंतु त्यांनी गुरुपुष्य अमृत योग साजरी करायचा नाहीये का? तर असं अजिबात नाही. तुम्ही सुद्धा गुरुपुष्य अमृत योग हा खूप महत्त्वाचा दिवस साजरे करू शकता. पण त्यासाठी पैशाची अजिबात गरज नाही, कारण की आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये सोन्यापेक्षा सुद्धा जास्त महत्त्व आहे दानाचं. आणि आपण जर दान केलं तर सोने खरेदी करण्याचं जेवढं पुण्य मिळतं किंवा भाग्य असतं त्यापेक्षा सुद्धा आपल्या सेवा केल्यामुळे आपल्याला खूप मोठा फायदा होतो. आपले दोष कमी होतात, आपले अडकलेले कामे पूर्ण होत असतात. मैत्रिणींनो, गुरुपुष्य अमृत योग हा दिवस पूर्णपणे आपल्या गुरूंना समर्पित असतो आणि या दिवशी जर तुम्ही घरामध्येच छोटे छोटे तोडगे उपाय केले, स्वामींच्या सेवा केल्या तर तुमच्या घरामध्ये साक्षात लक्ष्मी नांदणार आहे. मैत्रिणींनो, तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहण्यासाठी तुम्हाला छोटे छोटे उपाय करायचे आहेत आणि गुरुपुष्य अमृत योग याच्यासारखा महासंयोग आतापर्यंत येऊ शकणार नाही. तर मैत्रिणींनो, अधिक महिना आणि गुरुपुष्य अमृत योग या दिवशी मी तुम्हाला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत हे प्रत्यक्ष कृती करून दाखवणार आहे. मैत्रिणींनो, गुरुवारी सकाळी आंघोळ झाल्यानंतर सर्वात प्रथम आपल्या देवघरातील कुलदेवतांचा आणि गुरूंचा आशीर्वाद घ्यावा. हा दिवस गुरुग्रहाचा असल्यामुळे स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोला किंवा मूर्तीला पिवळे चंदन लावा, पिवळे फूल अर्पण करा. पण जर नसेल तर तुम्ही कोणतंही फूल स्वामी समर्थ महाराजांना अर्पण करू शकता. परंतु या दिवशी स्वामींचे म्हणजे आपल्या गुरूंचे आशीर्वाद नक्की घ्या. या दिवशी तुम्हाला श्री स्वामी चरित्र सार अमृतमधले 1 ते 21 अध्याय पूर्णपणे वाचायचे आहे. पण तेही जर तुम्हाला शक्य झालं नाही तर तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृतमधला 11वा अध्याय अवश्य वाचन करावा. हे अत्यंत शुभ मानले गेलेले आहे. पण जर वाचनंही शक्य झालं नसेल तर तुम्ही कमीत कमी श्री स्वामी समर्थ नामाचा 1 माळ जप अवश्य करावा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा आणि मुलांच्या अभ्यासामधले अडथळे दूर होतात. ही झाली पहिली आणि अतिशय सोपी सेवा. दुसरी सेवा आहे ती म्हणजे आर्थिक तंगी दूर करण्यासाठी रामबाण उपाय ठरणार आहे. एका स्वच्छ ताटामध्ये थोडे तांदूळ, वाटीभर चणा, गुळाचा खडा आणि यथाशक्ती दक्षिणा ठेवा. उजव्या हातामध्ये किंवा चमचाभर पाणी घेऊन आपल्या पितरांचे आणि आपल्या कुलदेवतांचे स्मरण करा आणि ते पाणी त्या साहित्यावरून खाली सोडा. देवाकडे घरातील दारिद्र्य दूर करण्यासाठी प्रार्थना करा. हे साहित्य गुरुवार दिवसभर देवघरामध्ये असेच राहून द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी एखाद्या गरजू व्यक्तींना किंवा मंदिरात दान करायचं आहे. यामुळे पितृदोष संपतो आणि घरामध्ये पैसा टिकून राहतो. मैत्रिणींनो, गुरुवारच्या दिवशी जर आपण काही हळदीचे उपाय केले तर हे खूप प्रभावी असे काम करतात, कारण की हळद ही गुरुग्रहाची कारक आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी जर आपण गुरुपुष्य अमृत योग या दिवशी श्रीयंत्राची सेवा केली, श्रीयंत्र खरेदी करणे किंवा श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन विधी करणे अशा जर आपण सेवा केल्या तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करते आणि घरावर कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करत नाही. त्यामुळे लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा ही सेवा करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. मैत्रिणींनो, 21 मे हा संपूर्ण दिवस गुरुपुष्य अमृत योगचा आहे. यामुळे ही संधी हाताने जाऊन देऊ नका. या सोप्या सेवा नक्की करा. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना आवर्जून शेअर करा, जेणेकरून त्यांनी या शुभ मुहूर्ताचा लाभ घेऊन सेवा करावी. माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशा नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.